फ्रेंड, आपण आज कुठल्याही साडीवर मॅच होणारा असा ट्रेंडिंग मोती छल्ला बघणार आहोत. चला तर मग बघूया. आपण बघूया यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे. 0.3 mm केज वायर, 0 mm गोल्डन बीड्स, ओव्हल शेप मोती, छल्ला बेस, मोती चेन, कटर, प्लायर, 20 mm ची गेज वायर. 0.3 mm ची गेज वायर आपण कट करून घेतली आहे. त्यानंतर हा ओव्हल शेपचा मोती आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि नंतर 0 mm चा हा गोल्डन बीडही टाकून घ्यायचा आहे. ज्या टोकातून आपण हे बीड टाकले आहे ते टोक ह्या मोतीमधून काढून घ्यायचे आहे. त्यामुळे हा गोल्डन बीड इथे लॉक होणार आहे. सेम आपल्याला 11 पेटल तयार करायचे आहे. ह्या 2 मोतीमध्ये गॅप आला नाही पाहिजे, त्यामुळे आपली फिनिशिंग व्यवस्थित होईल. हे बघा, माझा इथं गॅप राहिला आहे, तर इथं गोल्डन बीड हाताने प्रेस करून ओढून घ्यायचं आहे मोती. हे बघा, अशा प्रकारे टाईट करायचं आहे. माझे 11 पेटल तयार झाले आहे. त्यानंतर आपल्याला फुल बाइंड करून घ्यायचं आहे. यासाठी ही जी मोठी तार आहे ती पहिल्या मोतीला बाइंड करून घ्यायची आहे. त्यानंतर 2-2 बीड्स करत आपल्याला पूर्ण फ्लावर वॅप करायचा आहे. अशा प्रकारे हे बघा. त्यानंतर आपल्याला 5 mm चा मोती फ्लावरमध्ये सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर या मोती भोवती आपल्याला गोल्डन बीड्स घालायचे आहे. हे गोल्डन बीड घातल्यानंतर आपल्याला आपला जो पहिला गोल्डन बीड आहे त्यातून आपल्याला 0.3 ची जी तार आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे गोल्डन बीड लॉक करून घ्यायचे आहे. 0.3 ची वायर गोल्डन बीडच्या मधोमध घेऊन वरती काढायची आहे मोतीमधून. तुम्ही बघू शकता आपलं खूप
सुंदर असं फ्लावर इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस करून आपल्याला 14 पेटलचं अजून एक फ्लावर तयार करायचं आहे. आपण जे आधी केलेलं ते होतं 11 पेटलचं आणि हे आता 14 पेटलचं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे 2 फ्लावर एकमेकावर अटॅच करायचे आहे. त्यासाठी 0.3 mm ची गेज वायर ही खालच्या पेटलमधून काढून वरच्या पेटलमध्ये घालायची. असं रॅप करत करत आपल्याला सगळ्या बाजूने फ्लावर बाइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं खूप सुंदर असं फ्लावर इथे रेडी झालेलं आहे. सेम प्रोसेस करायची आहे. 11 पेटलचं फ्लावर करायचं, त्यानंतर 14 पेटल रेडी करायच्या आणि शेवट 18 पेटल रेडी करायच्या. हे आपल्याला याचं एक फ्लावर तयार करायचं आहे 3 लेयरचं. चला तर मग बघूया. यासाठी आपण आधी बघितल्याप्रमाणे सेम 11 पेटलवाले फ्लावर आणि 14 पेटल हे एकमेकांना अटॅच करून घ्यायचे. आपण हे 3 लेयरवालं फ्लावर अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण फ्लावरचा बेस तयार करून घेऊया. यासाठी आपल्याला 20 mm ची गेज वायर लागणार आहे. ही थोडीशी जाड येते. हे बघा, अशा प्रकारे बेस यावर आपल्याला फ्लावर अटॅच करायचे आहे. अशा प्रकारे फ्लावर बेसला अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मोती चेन या फ्लावरच्या खाली अटॅच करायचे आहे. याला आपल्याला 3 पीसमध्ये कट करून घ्यायचे आहे. आणि याला खाली आपल्याला 5 mm चा मोती बाइंड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ही मोती चेन अटॅच केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला लास्टला छल्ला बेस अटॅच करायचा आहे. अशा प्रकारे आपला छल्ला तयार झालेला आहे. तर अशाच नवनवीन डिझाईनसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.